आई ग, तू अंगठी का नाही घालत? हिऱ्याची, छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ तूच धर माझं बोट, लपेट तुझी इवली नाचरी बोट माझ्या बोटाभोवती. हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली, आई ग, तू माळ का नाही घालत? सोन्याची पिवळी धम्म गळाभर. आई म्हणाली, बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी तुझ्या कोवळ्या हातांनी. आणि धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या वक्षावर. यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना. तिनं धरलं आईचं बोट बाळ हातात, मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यातून तिच्या काळ्या भोर केसांवर. आई म्हणाली, बाळ आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावेनी सजावे. आई म्हणाली, बाळ आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावेनी सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. विश्वाच्या इतिहासात नाही. बोलता बोलता बालपण सरतं आणि बेभान तारुण्य येतं. आणि इतके दिवस आपण नुसतीच गाणी ऐकायचो, आता गाण्यांच्या मागचे लिरिक्स ऐकायला यायला लागतात, कारण आपण प्रेमात पडतो. आणि कधी ज्यांनी शाळेमध्ये कविता ऑप्शनला टाकलेली असते त्यांना अचानक कविता व्हायला वगैरे लागतात, कारण ते वयच तसं असतं. आणि हे प्रेम आपल्या आयुष्यात कसं येतं, कुठून येतं आणि ते आपली काय अवस्था करतं हे बहुतेक सगळ्यांनी अनुभवलं असेलच. सुधीर मोघे म्हणतात की दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. शोधून कधी सापडत नाही, मागून काहीच मिळत नाही. वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात. वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात. संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तऱ्हा असतात. संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तऱ्हा असतात. साऱ्या सारख्या जीव घेण्या आणि खोल जिवारी ठसतात. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्त्व नसतं. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्त्व नसतं. इथल्या जय पराजयात एकच गहिरं सार्थक असतं. मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं. खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं. खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं. प्रेमात पडणं वगैरे सोपं आहे हो, म्हणजे पडतोच आपण. कोणी ना कोणीतरी त्या वयात आपल्याला आवडलेलंच असतं. सगळ्यात मोठा भाग असतो तो म्हणजे आपल्याला जे वाटतंय ते समोरच्याला जाऊन सांगणं. तरी आता खूप सोपं झालंय. आपण सगळे ज्या काळात होतो तेव्हा मुलींना तर असं काही सांगायचे वगैरे स्कोपच नव्हता. काही धाडसी मुली असतील त्यात जाऊन सांगायचे तू मला आवडतोस किंवा जे काही प्रकार असतील ते. पण आता तसं काही राहिलं नाही आहे. जनरली पूर्वी पोरच मागे लागायची, मग तिचा एक मुखचंद्र बघण्यासाठी तरसलेली असायची, मग सायकलवरनं तिच्या मागे जायची, मग मैत्रिणींना गाठून चिठ्ठी द्यायची, कारण तो काळच तसा होता. जसा हा शेर म्हणतो की प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है, जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था.
जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है. पण आता खूप सोपं झालं आहे. आता कोणी आवडलं तर सायकलवरनं फॉलो नाही करायला लागत, इन्स्टावर फॉलो केलं तर चालेल. पटकन DM पाठवता येतो, पटकन व्हॉट्सअप नंबर पाठवला की आय लाईक यू, आय लव्ह यू, आय अँड व्हॉट नॉट. काय तिथे मागे काही मुलं बसलीत, बरोबर आहे ना. तुम्हाला नाही कल्पना येणार आम्ही काय पापड बेललेत ते. स्टुडंट्स आहेत तुझे. पण कवी मंडळींना मात्र आजच्या काळातही मुभा आहे वेगळ्या पद्धतीने विचारण्याची. जसं की वैभव जोशी ची गझल आहे की एक होकार दे फार काही, एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको, एक होकार दे फार काही नको. वैभवचा विषय निघाला तर त्याच्या अजून काही शेर आणि काही गझल्स मी आणल्या आहेत, त्या ऐकवते, माझ्या आवडत आहेत. हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे. रानातल्या फुलांना हारात स्थान नाही. माझा खूपच आवडता शेर आहे की रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, इतके कळून येता फुललो मनाप्रमाणे, हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे. सध्याचा अजून एक आवडती गझल आहे माझी, विरहाची आहे पण फार सुंदर आहे. म्हणजे गझलसारख्या नाजूक काव्य प्रकारात ओंडकासारखा शब्द वापरू शकणारा आणि इतक्या सहजतेने